छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे। मालवण भरड नाका ते तहसील कार्यालय मोर्चा काढण्यात येणार आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या निषेध मोर्चाचं नेतृत्व करतील। नारायण राणे आज सिंधुदुर्गात जात कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करणार आहे। त्यानंतर ते दुपारी पत्रकार परिषद घेऊन घटनेची सविस्तर माहिती देणार आहेत। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार लातूरचा दौरा करणार असून सायंकाळी 5:30 वाजता हिंगोलीच्या वसमत इथं जनसन्मान यात्रेला शेतकरी मेळाव्याला ते उपस्थित राहतील। नाशिकमध्ये पेसा भरतीसाठी लोकप्रतिनिधींसह राज्यभरातील आदिवासी मुंबई आग्रा महामार्गावर चक्का जाम आंदोलन करणार आहेत। जवळपास 70 ते 80 हजार आदिवासी रस्त्यावर उतरतील असा अंदाज आहे। भाजपची देशव्यापी सदस्य नोंदणी मोहीम सुरू होणार आहे। 2 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात टप्प्याटप्प्याने ही नोंदणी केली जाणार आहे। या मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फेर सदस्यत्वाचं नोंदणी पत्र राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते देऊन केलं जाणार आहे। विनोद तावडे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज बदलापूर दौऱ्यावर आहेत। बदलापूरमधील आंदोलकांची राज ठाकरे भेट घेतील। दुपारी 1 वाजता राज ठाकरे बदलापुरात येणार आहेत। 7च्या आत घराचा हट्ट मुलांसाठी का नाही असा सवाल उच्च न्यायालयानं मंगळवारी बदलापूर घटनेच्या सुनावणीवेळी केलाय। ही स्थिती बदलायची असेल तर मुलांना समानतेचे आणि महिला प्रतींच्या सन्मानाचं शिक्षण द्या असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय। बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर निलंबित करण्यात आलेले ठाण्याचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली। आपल्याला या प्रकरणी नाहक गोवण्यात आले तर आपल्यावरील निलंबनाची कारवाई ही राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय। मुंबईत रात्री 1 वाजेपर्यंत जखमी गोविंदांची संख्या 200 वर पोहोचली आहे। दुखापत झाल्यानं 25 गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यातील 24 गोविंदांवर अद्यापही उपचार सुरू आहेत। मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स इथं फलाट विस्तारीकरणाचं काम सुरू आहे। फलाट विस्तारीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर इथून 24 डब्यांची रेल्वेगाडी धावू शकणार आहे। आतापर्यंत फलाटाचे 30% काम झालं असून साधारण 3 महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे। मध्य रेल्वेच्या रनिंग स्टाफ विभागात प्रशासनाच्या कारभाराबाबत असंतोष निर्माण झालाय। प्रशासनाच्या नवीन धोरणांना विरोध करण्यासाठी मध्य रेल्वेचं मोटरमॅन जादा काम करणं बंद करणार आहे। त्यामुळे मध्य रेल्वेच्या 1810 लोकल फेऱ्या धावणाऱ्यावर मर्यादा येणार असून लाखो प्रवाशांचा याचा फटका बसण्याची शक्यता आहे। राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा कामादरम्यान अपघात झाल्यास त्यांच्यासाठी विमा योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कर्तव्य बजावताना आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांचा अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांचा विमा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह 7 जणांविरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देऊन व्यावसायिकाकडून पैसे उकळल्याचं त्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं गेलंय। जुनं वाहन भंगारात काढल्यानंतर नवीन वाहनाच्या किमतीवर 1.5 ते 3% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर कंपन्यांनी ही भूमिका जाहीर केली आहे। जागतिक स्मार्टफोन निर्माती कंपनी ॲपल कडून भारतात चालू वर्षाअखेरपर्यंत 6 लाख रोजगार निर्मिती केली जाण्याचा अंदाज आहे। चीनी उत्पादनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या तिच्या प्रयत्नाचा फायदा भारताला होण्याची आशा आहे। फेअर प्ले या बेटिंग ॲपमधील सट्टेबाजीत जिंकलेली रक्कम विजेत्यांना वितरित करण्यासाठी पेमेंट गेटवे सेवेचा गैरवापर होत असल्याचं आता उघड झालंय। ईडी तपासात ही बाब उघडकीस आली। ईडीनं दिल्ली, मुंबई आणि नोएडा अशा एकूण 9 ठिकाणी छापे टाकल्यानंतर ही बाब उघड झाली। गुजरातच्या बडोदा शहरात नर्मदा नदीचं पाणी शिरलंय। अनेक कॉलनी आणि गल्ल्यांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन ठप्प झालंय। नर्मदेचं पाणी शिरल्यानं शहरात आता गुजरात हे सरकार अलर्ट मोडवर आलंय।
भिवंडी शहरात 28 आणि 29 ऑगस्ट रोजी 24 तास पाणी कपात करण्यात येणार आहे। दैनंदिन देखभाल दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं पाणी पुरवठा बंद असेल, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन मनपा मार्फत करण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।